बघतीये, नंतर फोन करा. ठीक आहे बाळा. बाबा, मी म्हंटल ना नंतर फोन करा. हॅलो, हे तुमचे बाबा आहेत का? त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. बाबांच्या भयानं शाळेत जातात. बाबांपासून 4 हात लांबच राहतात. मुलं आईचं गाणं गातात, मुलं आईवर कविता करतात. कोणतंच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही. बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधही घालते लाडकी तुला, जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा. बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, बाबा थांबणारे तू, बाबा. दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू. शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू. आज तू फेडू दे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा. बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, बाबा थांबणारे तू, बाबा. बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचं यंत्र. तेवढं काम त्यानं केलं की त्याचं कर्तृत्व संपलं. कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा पत्थरदिल बाबा प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो तेव्हा का वाटतं मुलांना की की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात.